हॅलो हाय हॅलो हॅलो हाय हाय एक मिनिट जरा तुमच्या गाडीत याल प्लीज. ठीक. थँक्यू. जरा एक सेकंद हॉर्न वाजवाल प्लीज. वाव, पुन्हा एकदा. फॅन्टॅस्टिक, अजून एकदा. अरे वा, कमाल आहे. तुम्ही काय हॉकिंगचा क्लास वगैरे केलाय का? काही काय बोलताय मॅडम? नाही सिरियसली, आता मी बघितलं सिग्नल पडायला अगदी 30 सेकंदच बाकी होते आणि तुम्ही हॉर्न कसं काय वाजवलं? म्हणजे तुम्ही काय असे इतरांच्या गाड्यांवरनं गाडी अशी उडवून नेणार होतात का? नाही, मला जरा घाई होती मॅडम. बरोबर आहे दादा. कसं आहे ना, घाई सिग्नलला नाही कळत, सिग्नलला फक्त नियम कळतात. हा, आणि एक काम करा, तुम्ही गाडी अशी पार्क केली ना, ती अशी नका करू. ही गाडी सरळ रस्त्यात अशी आडवी घाला. त्याने काय होईल, इतर गाड्यांचा समजतं गुंता होईल, छान ट्रॅफिक जाम होईल, निवांत लोक गाडी ऐकत बसतील. काय मी 2 मिनिटात येणार होतो मॅडम. म्हणजे तुमची 2 मिनिटं महत्वाची आणि बाकीच्यांची काय बिनकामाची? 2 मिनिटांनी काय फरक पडतो मॅडम? खूप फरक पडतो दादा, खूप फरक पडतो. 2 मिनिटात ही गाडीशी सरळ न्या आणि मस्तपैकी साईडला पार्क करा. बघा इतरांच्या गाड्या कशा सुरळीत लागले तशा. ओके ओके मॅडम, सॉरी मॅडम. यू शुड. विनाकारण हॉर्न वाजवल्याने इतरांना त्रास होतोच, शिवाय ध्वनी प्रदूषण पण होतं. आणि रस्त्यात अशी कुठेही गाडी पार्क केली की त्याचा त्रास किती होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा सुशिक्षित आहात, सुजाण बना, वाहतुकीचे नियम पाळा आणि जबाबदार नागरिक बना. नमस्कार, मी विशाखा सुभेदार. काय मंडळी, हल्ली खिशाला चाट पडतीये ना? विनाकारण हॉर्न वाजवू नका, इतरांना त्रास देऊ नका, सिग्नल पाळा, कुठेही वाटेल तिथे गाड्या पार्क करू नका. मंडळी, सुशिक्षित आहात, सुजाण बना, जबाबदार नागरिक बना.